जय श्री राम मित्रांनो, वेलकम टू माय न्यू व्लॉग। आणि आज है मेरे गाव में भागवत सप्ताह का महाप्रसाद और यावर्षी 25 साल पूर्ण हो गए आमच्या गावच्या भागवत को। और आज आहे सप्त्याच्या शेवटचा 7वां दिन और ये भंडारी लालपरी अपने निर्धारित समय पर अपने प्लेटफॉर्म पर आते हुए और इधर बालूभाऊ पावती बनवत है। उसके बाद हमने यहाँ से वर्गनी देनगी कलेक्ट किए। वर्गनी देनगी कलेक्ट करने के बाद हम निकल गए आगे निकलने के बाद मेरे को मिला मेरा दोस्त राम, उसको भी मैंने ब्लॉग में ऐड कर लिया। ऐड करने के बाद जय श्री राम, उसने भी किया जय श्री राम। उसके बाद हम आगे चले गए और ये देखो दोस्तों, केसरिया ध्वज हवा में लह रहे, कितना अच्छा दिख रहा है। फिर लिया निरूपा को जय श्री राम। सहयोग बैंक में हमने देनगी कलेक्ट किए और फिर हम आ गए किराणा दुकान में। आणि हे किराणा दुकान मस्त वाटली, काफ़ी मोटी दुकान है। आणि मग इसको देखते देखते थोड़ा सा व्यू ले लिया अच्छा किराने दुकान का, काफ़ी अच्छा लुक आ रहा था। इसके बाद में इसको भी दे दी हमने पावती फट गई है, पावती दे दी, भाई ने भी हाई कर दिया रिटर्न। फिर हमको जाना था थोड़ा दूर, इसलिए हमने निकाल ली बाइक्स। उसके बाद में हम डिसाइड किया कि हम बाइक से चलेंगे देनगी निकालने के लिए। उसके बाद हम आगे चले गए। इसके बाद अपन जाऊँगा दही काले की प्रसाद की तरफ। ये देखो दही काले की प्रसाद कैसे बनती है दोस्तों। लोग बोलते हैं आंधड़गांव की प्रसाद दही काले की इतनी ज़बरदस्त बनती है कि लोग तारीफ़ करते करते थकते नहीं। देखो इसकी मेकिंग दोस्तों, ये है इसकी मेकिंग, ये है इसका राज। और ये देखो हम बना रहे गणेश मंदिर में। ये देखो गणेश जी, गणपती बाप्पा मोरया। और ये आमच्या गावच्या बाया दही काल्याचा प्रसाद करिता लाया मुरले वगैरह साफ करून राहिले आहे। और ये टाक दिया दही काले में नींबू का अचार। और ये सुनील भाऊ ठवकर, इनको भी अपने ब्लॉग में ऐड कर लिया। और ये देखो दोस्तों कितने बड़े बड़े गंज है, काफ़ी बड़ा काम है आंधड़गांव में भागवत का। और ये देखो दोस्तों इधर चावल बन रहा है, चावल भी काफ़ी ज़्यादा बन रहा है। राम नाम की लूट पड़ी है, लूट सके तो लूट, अंत समय पछताएगा जब प्राण जाएगा छूट। आया है सो जाएगा, राजा हो या फकीर, एक सिंहासन चढ़ चला एक बंदा जंजीर। जय जय श्री राम। जय श्री राम। जय जय श्री राम। उसके बाद मैंने पी एक चाय पीने के बाद शरीर में एक अलग ही ताजगी आ गई। चाय इज लव ब्रो, चाय इज एव्हरीथिंग। आणि इकडे दुपारच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। आपल्या कथावाचक ताई मंचावर आलेल्या आहेत आणि इथे त्यांचे स्वागताचा कार्यक्रम होत आहे। आणि त्यानंतर मग महाप्रसादीचा भोग आम्ही सर्व देवांसमोर अर्पण करत आहोत। अर्पण झाल्यानंतर आम्ही जात आहोत आता वर गेल्यानंतर बघूया मित्रांनो, वर बघा, वर पण आम्ही सगळ्या जागी महाप्रसादीचा भोग चढवत आहोत। महाप्रसादीचा भोग चढवणे अत्यंत गरजेचे असते, कारण की आधी देवाला मग लोकाला, बरोबर आहे मित्रांनो। हे बघा माता राणी, हे वरचं मंदिर आहे मित्रांनो आमच्या माता राणीच्या। याच्यामध्ये आम्ही प्रसाद अर्पण करून पाणी वगैरे देऊन त्यानंतर आम्ही आलो खाली आल्यानंतर आम्ही जातो आता नेक्स्ट आमचं टार्गेट आहे हनुमान मंदिर व शिव मंदिर। हे बघा मित्रांनो आमची मंडळी खाली उतरत आहे। खाली उतरल्यानंतर आम्ही इथून निघत आहे आणि इथे कथा वाचन चालू आहे। और ये है कलश, और ये हमारे कृष्ण भगवान, और ये हमारी तुलसी माता को भी भोग चढ़ाना है। और ये भोग चढ़ा दिया है तुलसी माता को। अब इसके बाद में हमको जाना है सीधा शिव मंदिर और हनुमान। फिर हम आ गए शिव मंदिर आ गए। इसके बाद हमको जाना है माता माई के मंदिर में। शिव मंदिर में भोग चढ़ा देंगे। शिव जी को भोग चढ़ाने के बाद
हमको जाना है सीधा बाहर के मंदिर में। ये देखो शिव जी को भोग चढ़ रहा है, जो प्रसाद बनी है वही भोग चढ़ाया जा रहा है शिव जी को। करते हुए पार्वती पते हर हर महादेव। नमो पार्वती पते हर हर महादेव। फिर उसके बाद अभी भोग लगेगा बजरंगबली महाराज को। बजरंगबली महाराज को भोग लगने के बाद हम जाएंगे सीधा दत्त मठ में। यहाँ भोग चढ़ गया है बजरंगबली महाराज को। महादेव बोल सिया बलरामचंद्र की, पवन सुत हनुमान की, सीताराम। फिर हम आ गए दत्त मंदिर में। दत्त मंदिर में आने के बाद वहाँ हमने दीप जलाया। दीप जलाने के बाद वहाँ प्रसाद का भोग लगाया। प्रसाद का भोग लगाने के बाद वहाँ से हम निकल गए रिटर्न। अब हम रिटर्न जा रहे हैं। हमको जाना है अभी माता माई के मंदिर में, गाव के बाहेर वाली माता माई के मंदिर में। आणि यानंतर जायचं आहे आपल्याला माता माईच्या मंदिरात। आणि हा आपला अक्षय भाऊ, याच्या कारमध्ये जात आहोत आपण माता। आणि आता आपण आलेलो आहोत गावाच्या बाहेरचे जे मंदिर आहे माता माईचे। आपण इथे पण आता भोग चढवायला आलेलो आहोत। आणि मनोहर भाऊ बुराडे हे स्वतः आपल्या हाताने भोग चढवत आहेत माता माईच्या मंदिरमध्ये। भोग चढवून झाल्यानंतर आता आपल्याला इथून दुसऱ्या मंदिरमध्ये जायचं आहे। तर आता आपण या मंदिरामधून माता माईच्या रिटर्न निघलो आणि आता आपल्याला जायचं आहे गावातल्या माता माईच्या मंदिरकडे। तर चला मित्रांनो, हे शेवटचं मंदिर आहे। आता शेवटच्या मंदिरमध्ये पण आपण भोग लावूया आणि भोग लावल्यानंतर आपल्याला डायरेक्ट जायचं आहे मंदिरकडे रिटर्न। हे बघा मित्रांनो, आम्ही मंडळी कारमध्ये बसून भोग चढवायला निघलेले होतो। भोग चढवून आता आम्ही रिटर्न जात आहोत। आणि आता आपण आलो आहोत गावातल्या माता माईच्या मंदिराजवळ। तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया माता माईच्या मंदिरामध्ये भोग चढवायला। गेट ओपन करून आतमध्ये येऊया आणि हे आहे शेवटचं मंदिर। इथे आपल्याला भोग चढवायचा आहे। भोग चढवल्यानंतर आपण इथून निघूया रिटर्न निघून आपण डायरेक्ट जाऊया मंदिराकडे। आपण आलेलो आहोत मंदिराकडे। त्यानंतर आपल्याला भेटले डॉक्टर रोडगे, जय श्रीराम म्हणत होते। आणि आता थोड्याच वेळात दहीहंडीच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। पब्लिक भरपूर आलेली आहे कार्यक्रमाला। बघा मित्रांनो, किती क्राऊड आलेला आहे आणि इथे थोडा स्वागताचा कार्यक्रम उरलेला आहे। आणि यानंतर वैष्णवी किशोरीताईंचे शॉल अर्पण करून स्वागत करीत आहेत सुनील भाऊ ठावकर। आणि यानंतर त्यांच्या आईचं सुद्धा स्टेजवर स्वागत होणार आहे। हे बघा मित्रांनो, त्यांच्या आईचे सुद्धा स्वागत झालेलं आहे। स्वागतानंतर समोर मंचावर व्यासपीठावर पाहुणे जे पण होते त्यांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यानंतर त्यांच्या भावाचे सुद्धा स्वागत झालेले आहे। मग त्यानंतर तबला वाजक यांचे सुद्धा स्वागत झालेले आहे। आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम खूप छानपणे पार पडलेला आहे। यानंतर लवकरच दहीहंडीच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, थोड्याच वेळामध्ये आणि हे आजी आजोबा यांचे पण स्वागत झालेले आहे। यांचे दरवर्षी स्वागत होतात। हे बघा मित्रांनो, पब्लिक आणि वैष्णवीताई कथावाचक आलेले आहेत। तर हे बघा मित्रांनो, दहीकाला फुटलेला आहे आणि यानंतर लगेच डान्सला सुरुवात होणार आहे। आणि आता लगेच जेवणाच्या कार्यक्रमाला सुरुवात होते। हे बघा मित्रांनो,
पत्राळीचा स्टॉक बघा, याच्यावरून तुम्ही अंदाज लावून घ्या हा किती मोठा भागवत सप्ताहाचा कार्यक्रम असते. आणि यानंतर इकडे पत्राळीला पाणी देत आहेत आणि ही पहिली पंगत बसलेली आहे. लवकरच जेवणाची सुरुवात झालेली आहे. छानपैकी कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. तशी त्यानंतर मी सुद्धा काल्याच्या प्रसादाचे वाटप केला मित्रांनो. हे बघा, खूप छान असा काल्याचा प्रसाद झालेला होता. आणि या समोर इकडे पण सुद्धा बघा कार्यक्रम चालू आहे. वेळ झालेला आहे भरपूर. आम्ही पण जेवण करून घेतो. तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्लॉगमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. जय श्रीराम.